नमस्कार, अनु कुक अँड बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू। ते बनवण्यासाठी आपण कढई गरम करून घेतली। त्यामध्ये आपण घेतलेले आहेत 2 वाटी तीळ, सफेद तीळ। हे तीळ आपण टाकून घेतलेले आहेत आणि आता आपण चांगले भाजून घ्यायचे आहेत तीळ। त्यामुळे आपल्या पोटालाही त्रास होणार नाही। त्यामुळे आपण तीळ इथे भाजून घेतलेले आहेत। अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। आता आपण भाजून घेऊया तीळ छान अशा पद्धतीत। ह्या मकर संक्रांतीला तुम्ही घरी नक्की करून पाहू शकता रंग बदललेला आहे तिळाचा। आता तीळ साइडला काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण इथे 1 चमचाभर आपण तूप टाकून घेत आहोत। तूप टाकून घ्यायचे आहे। तूप गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण जेवढ्या वाटी आपण तीळ घेतलं होतं तेवढ्याच वाटी आपण इथे गूळ घेणार आहोत। म्हणजे 2 वाटी आपण इथे गूळ घेत आहोत आणि हा किसलेला गूळ आहे। आणि छान अशा पद्धतीत आपण आता मिक्स करून घेऊया। पाहू शकता आपला गूळ आता विरघळायला सुरुवात झालेली आहे। त्याला मिक्स करत राहा, नाहीतर गूळ अशी खाली जास्त जळण्याची शक्यता आहे। हे मी मीडियम फ्लेम मध्येच गूळ आपण पाक बनवत आहोत। त्यानंतर ह्यामध्ये आपण 1 चमचाभर फक्त पाणी टाकून घ्यायचे, फक्त 1 चमचा, त्या व्यतिरिक्त जास्त पाणी टाकू नका। आता इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता मिक्स करून घ्यायचे। पाहू शकता किती छान असं लिक्विड स्वरूपात आपला पाक तयार झालेला आहे। नाहीतर जास्त वेळ आपण असंच ठेवल्या कारणाने ते पाक आहे तो काळा पडण्याची शक्यता असते आणि त्याच्या गुठळ्या जे आहेत आपल्याला फोडून घ्यायचे आहेत। पाहू शकता आपला पाक तयार झालेला आहे। अशा पद्धतीने जेव्हा पाक तयार होतो, आता आपण आपला पाक बरोबर रेडी झाला आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपण एका वाटीत पाणी घ्यायचं आहे आणि तो आपला गुळाचा पाक त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। जेव्हा ह्या पाकाची गोळी तयार झाली म्हणजे आपला पाक रेडी झालेला आहे। म्हणजे त्यामध्ये आपण सगळं मिश्रण एकत्रित करू शकतो। पाहू शकता आपली गोळी इथे तयार झालेली आहे गुळाची, म्हणजे आपला पाक रेडी झालेला आहे। आता आपण परत ह्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट, म्हणजे दाण्याचा कूट आपण ह्याच्यामध्ये टाकायचा। आपण भाजलेले शेंगदाणे ते यामध्ये टाकायचे आहे। तुम्हाला असं शेंगदाणे नसतील आवडत तर तुम्ही ते स्किप करू शकता। त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत वेलची पावडर। हे घरी बनवून आपण ठेवू शकतो वेलची पावडर, ती वेलची पावडर आपण टाकलेली आहे। आता हे मिश्रण आपण एकत्रित करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण मगाशी भाजलेले जे तीळ होते ते तीळ यामध्ये टाकून घेतो। 2 वाटी तिळाच्या 2 वाटी आपण गूळ घेतलेला आहे। अशा समप्रमाणात तुम्ही घ्या आणि आता आपण मिक्स करून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये अशी टीप आहे की आपल्याला जेव्हा लाडू वळायचे असतात तेव्हा आपण गरमच लाडू वळायचे आहे। मिश्रण थंड होईपर्यंत वाट पाहू नका, नाहीतर ते कडक होण्याची शक्यता असते। जर तुम्ही असे केल्यास गरम लाडू वळल्यानंतर केल्यामुळे तुमचे लाडू एकदम सॉफ्ट असे नरम असे बनतील, म्हणजे आपल्याला कडक असे लाडू होत नाही त्याने। आता आपण पाक एका ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये काढून घेऊया आणि जेव्हा तुम्हाला हे लाडू वळायचे असतील त्यावेळी तुम्ही थंड पाण्याचा वापर करून, म्हणजे हाताला थंड पाणी वापरा आणि मगच लाडू वळायला घ्या, कारण चटके बसण्याची शक्यता असते। पाहू शकता असे कडक होतात जर जास्त वेळ लावला तर। आता इथे आपण पाक काढून घेत आहोत आणि जर जास्तच पाक तुम्हाला वाटतंय की तुम्ही वळता कडक झालाय तर तुम्ही थोडा वेळ गॅसवरती तो पाक, म्हणजे तुम्ही जे बनवलेलं मिश्रण आहे ते तुम्ही टाकून परत एकदा गरम करू शकता। फक्त लक्ष द्या, त्यामुळे कसं तीळ जास्त भाजले जातात आणि लाडू काळा दिसायला लागतो। आता तुम्ही तयार करून घेऊ शकता। आपला रेडी आहे। पाहू शकता जेव्हा नरम असतो गरम असतो तेव्हाच आपल्याला पाक घ्यायचा आहे। झटपट वळायला घ्या, नाहीतर तुमचा लाडू तयार होणार नाही। इथे आपण तयार झालेत आपले तिळाचे लाडू। तुम्ही नक्की घरून करून पहा।
तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत जा. तयार झाले आहेत आपले झटपट आणि लवकरात लवकर असे पटकन तिळाचे लाडू. पाहू शकता आपला दुसराही लाडू आता तयार होणार आहे. चटके लागत असल्या कारणाने इथे आपण पटापट करून घ्यायचे आहेत लाडू. पाहू शकता आपण पटापट असं एकमेकांच्या हातावरती असं मळून घ्यायचे. तयार झाला आपला दुसराही लाडू. असेच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.